महादेव जानकर साहेब यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. मग अशी मी एक रील बघत होतो, महादेव जानकरांच्या शर्टाचा रंग आणि आजच्या राहुल गांधींच्या शर्टाचा रंग सारखाच आहे. तुमचं दोघांचं जमलेलं दिसतंय. महादेव जानकरांना मी म्हणत होतो, सोलापूरला माढ्यातनं लोकसभेला उभं राहावं. त्यांच्याबरोबर काम करण्याची आमची फार वर्षाची इच्छा आहे. आणि त्यांनी मला ऑफर नाही कधी दिली, विक्रमदादा माझ्या मुलालाच ऑफर दिली आहे की तू माझ्या पक्षाचे म्हणून. विनोदाचा भाग सोडला. महादेव जानकरांचं कौतुक यासाठी आहे की सत्तेचा काहीही परिणाम त्यांच्यावर होत नाही. सत्तेच्या बाबतीत त्यांना फारसं देणं घेणं नाही, पण समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, समाजातली मुलं शिकून पुढे आली पाहिजेत आणि एकाच समाजात नाही तर सर्व समाजाची प्रगती झाली पाहिजे. यासाठी अनेक वेळा त्यांची मार्गदर्शन आपण ऐकलेली आहे. मी अविनाश वाघमारेंचं अभिनंदन करेन. मी तर काय रोजचाच आहे, पण महादेव जानकर साहेबांना तुम्ही आज इथं बोलवलं आणि त्यांचं मार्गदर्शन मला ऐकायचं लाभ मिळाला, संधी मिळाली. त्या भाषणापासून प्रेरितून आम्ही भविष्यकाळात काम करू शकू अशी अपेक्षा परमेश्वराकडे व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना खास करून मी जानकर साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. ते आमच्या अविनाश वाघमारेंनी विनंती केल्या लांबून तिथं आले, येताना 10-12 गावांना भेटी दिल्या आणि अतिशय मोकळ्या मनाचा, दिलदार मनाचा हा नेता हा आपल्याला मार्गदर्शनासाठी लाभला. त्यांचे आभार मानतो.